नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण नवीन देशामध्ये नवीन किचनमध्ये पहिली गोड रेसिपी पाहणार आहे. मस्त टम्म फुगणारी पुरणपोळीची रेसिपी आज आपण बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाऊण वाटी चण्याची डाळ काढून घेतली. 2 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेतली. डाळ व्यवस्थित बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं. आता यावरती झाकण ठेवून अर्धा तास ही डाळ भिजवून घ्यायची. त्यानंतर लगेचच पीठ सुद्धा भिजवून घेऊयात. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी हळद घातली. थोडीशी हळद वापरल्यामुळे पुरणपोळीला रंग खूप छान येतो. हे चांगलं मिक्स करून घेतलं. थोडं थोडं पाणी घालत कणिक आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचे. थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेणार आहे. या पद्धतीने जर पीठ भिजवून घेतलं तर जास्त मळत बसायची सुद्धा गरज लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे तेलाचा सुद्धा कमी वापर करता येतो. तर हे पहा, घट्टसर कणिक भिजवून घेतली. आता ही कणिक बुडेल इतपत यामध्ये पाणी घेतलं. अर्धा ते पाऊण तास याच्यावरती झाकण ठेवणे आपल्याला असंच ठेवून द्यायचं. नेहमी या पद्धतीनेच मी पुरणपोळ्या बनवते, त्यामुळे मऊसूत सुद्धा बनतात. तेल सुद्धा कमी लागतं आणि पित्ताचा त्रास सुद्धा होत नाही. अर्ध्या तासानंतर डाळ सुद्धा चांगली भिजलेली आहे. पाण्यासहित ही डाळ कुकरमध्ये काढून घेतली. डाळीपासून आपल्या बोटांचे 2 पेर बुडतील इतपत पाणी घेतलं. अगदी थोडंसं मीठ घातलं, थोडीशी हळद घातली. 1 चमचाभर यामध्ये तेल घ्यायचं. थोडीशी हळद वापरल्यामुळे पुरणाला सुद्धा चांगला रंग येतो. थोडंसं तेल वापरल्यामुळे पुरण जास्त असं चिकट बनत नाही. आता आपल्याला लगेचच कुकरला झाकण लावून शिट्ट्या काढून घ्यायच्या नाहीत. तर सुरुवातीला या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी येते तोपर्यंत कणिक सुद्धा काढून घेऊयात. तर हे पहा, अर्धा तास ही कणिक मी भिजवून घेतलेली आहे. वरचं जे पाणी आहे ते सगळं काढून घेतले का दुसऱ्या भांड्यामध्ये ही कणिक काढून घ्यायची. आता लगेचच यामध्ये तेल घालायचं नाही, तर सुरुवातीला असंच हाताने मळून घ्यायचं. आता यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, तर हे असंच फक्त मळून घ्यायचं आहे. कणिक आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, त्यामुळे जास्त मळायला लागत नाही. फक्त 1 मिनिटभर याला मळून घेतलं ना लगेचच हवी तशी कन्सिस्टन्सी येते, टेक्स्चर सुद्धा येतं. 2 किंवा जास्तीत जास्त 3 चमचे यामध्ये तेल वापरायचं आणि मळून घ्यायचं. अजिबात हाताला ही कणिक चिकटत नाही किंवा पातळ सुद्धा होत नाही. 1 मिनिटभरच ही कणिक मळून घेतलेली आहे. आता यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे पुन्हा आपल्याला भिजवून घ्यायचे. कुकरमध्ये जी डाळ शिजायला ठेवलेली होती त्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता पळीच्या साह्याने याच्यावरती आलेला सगळा फेस काढून टाकायचा. पुरणपोळी म्हटल्यानंतर थोडा तरी पित्ताचा त्रास हमखास होतोच, पण या पद्धतीने या डाळीच्या पाण्यावरचा फेस काढून घेतला ना अजिबात पित्ताचा त्रास होत नाही. आता याला झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. डाळ शिजते तोपर्यंत गूळ सुद्धा इथे मी चिरून घेतलेला आहे. पुरणपोळीसाठी शक्यतो गडद रंगाचा गूळ वापरायचा, पण इथे मला मिळाला नाही त्यामुळे मी हाच वापरलेला आहे. पाऊण वाटी डाळ घेतलेली होती, त्यासाठी गच्च भरून 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे. थोडीशी वेलचीची सुद्धा इथे मी पावडर करून घेतलेली आहे. आता सगळी तयारी झालेली आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत. कुकर थोडासा थंड होतोय तोपर्यंत मी भांडी सुद्धा धुवून घेतली. पुरणपोळीसाठी लागणारे जे सगळं साहित्य वापरलेलं आहे किंवा जी सगळी भांडी वापरलेली आहेत ते इंडिया मार्टला सहजपणे मिळतं. या सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर हे पहा, कुकर आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे. वाफ सगळी निघून गेलेली आहे. आता याचं झाकण काढून घेतलं आणि हे पहा, डाळ अगदी परफेक्ट शिजलेली आहे. कुठेही कच्ची नाही किंवा जास्त प्रमाणात सुद्धा शिजलेली नाही. पुरण वाटायच्या जाळ्यामध्ये ही काढून घेतली. यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. या डाळीच्या पाण्याचीच आपण येळवण्याची आमटी बनवतो. आता कढईमध्ये ही डाळ काढून घेतली. यामध्ये चिरून घेतलेला गूळ घेतला. आता हे जे पाणी आहे हे बाजूला ठेवून दिलं. याची मी येळवण्याची आमटी बनवणार आहे. आता गुळाला जशी उष्णता मिळेल तसं हे पातळ होतं. लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत पुरण आपल्याला शिजवून घ्यायचंय. पुरण शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. लो टू मीडियम फ्लेमवरती 7 ते 8 मिनिटात पुरण आपलं तयार होतं. गूळ वितळल्यानंतर सतत हलवत राहायचं, नाहीतर ही डाळ कढईच्या तळाला लागू शकते आणि त्यामुळे चव सुद्धा बिघडू शकते. तर पुरण आपलं घट्टसर झालेलं आहे. यामध्ये असा चमचा उभा करून ठेवला ना तर तो पडत नाही, म्हणजे पुरण आपलं परफेक्ट तयार आहे. वेलची पूड घातली, चांगलं मिक्स करून घेतलं. थोडंसं थंड करून घेऊयात. थोडंसं थंड झाल्यानंतर थोडं हे पुरण वाटायच्या जाळ्यामध्ये काढून घ्यायचं. या पद्धतीने पेलेच्या साह्याने हे वाटून घेतलं. नवीन किचनमध्ये ही पहिलीच रेसिपी होती, त्यामुळे काहीतरी गोडच करायचं होतं आणि पुरणपोळीशिवाय दुसरं काही मला सुचलंच नाही. तर हे पहा, अगदी परफेक्ट टेक्स्चरचं पुरण बनवून तयार झालेलं आहे. जास्त चिकट नाही, पातळ नाही, जास्त दाटसर सुद्धा नाही, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे.
15 ते 20 मिनिटानंतर कणिकसुद्धा पाहू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता कणकेचा एक छोटा गोळा करून घेतला. फुलक्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो ना तेवढा घेतलेला आहे. कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरण थोडंसं जास्त घ्यायचं. कणकेच्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून घेतलं आणि वाटी बनवून घेतली. तुम्हाला आवडत नसेल तर या ठिकाणी तेलाच्या सुद्धा पुरणपोळ्या बनवू शकता. त्यासाठी पीठ न वापरता फक्त तेलाचा वापर करावा लागतो. कणकेचं टेक्स्चर जर अगदी परफेक्ट असेल ना तर हवं तेवढं पुरण यामध्ये आपण स्टफ करून घेऊ शकतो. पुरणपोळी लाटताना किंवा भाजून घेताना सुद्धा अजिबात तुटत नाही. या पद्धतीने पाण्यामध्ये भिजवून जर कणिक घेतली ना तर कमी मेहनतीमध्ये अगदी परफेक्ट कणिक तयार होते. पुरण स्टफ करून घेतलं, व्यवस्थित सील करून घेतलं, पुन्हा थोडंसं पीठ लावलं. पोळपाटावरती ठेवून बोटांच्या साह्याने हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं. म्हणजे आत्ताच काठापर्यंत पुरण पसरायला सुरुवात होते. त्यानंतर अगदी हलक्या हाताने लाटण्याने हळूहळू लाटून घ्यायचं. सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीची पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची. म्हणजे टम्म फुगते सुद्धा, सारण सुद्धा काठापर्यंत जातं आणि काठ जाड राहत नाहीत. सगळी पुरणपोळी लाटून झाली ना काठ सुद्धा याचे व्यवस्थित लाटून घ्यायचे. हवी तेवढी आवडेल तशी छोटी मोठी पुरणपोळी लाटून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता पुरण काठापर्यंत पसरलेलं दिसत आहे. तवा मी चांगला गरम करून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. पुरणपोळी आता भाजून घेऊयात. वरच्या साईडला थोडीशी बबल्स दिसू लागल्यानंतर पलटून घ्यायची. कणिक भिजवताना थोडीशी हळद वापरलेली होती त्यामुळे रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त आलेला आहे. दोन्ही बाजूला एक एक चमचा तूप लावून घ्यायचं. म्हणजे पुरणपोळी चवीला सुद्धा चांगली लागते, पचायला सुद्धा हलकी बनते. या पद्धतीने जर पुरणपोळ्या बनवल्या तर अगदी परफेक्ट बनतात, टम्म फुगतात सुद्धा. दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत पुरणपोळी मस्त भाजून घ्यायची. आणि हे पहा मस्त मऊसूत गरमागरम पुरणपोळी बनवून तयार झालेली. एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायची. थोडीशी थंड झाल्यानंतर पॉटमध्ये ठेवू शकता. तर याच पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेणार आहे. या पद्धतीने जर कणकेची तयारी केली, डाळ व्यवस्थित शिजवून घेतली तर एकही पुरणपोळी लाटताना किंवा भाजून घेताना तुटत नाही. सगळ्या पोळ्या मस्त एकसारख्या येतात, टम्म फुगतात सुद्धा, सारण सुद्धा काठापर्यंत पसरतं. यामध्ये वापरलेलं सगळं साहित्य किंवा भांडी जर तुम्हाला हवी असतील तर इंडिया मार्टमधून घेऊ शकता. याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर या पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या मी आता बनवून घेतलेल्या आहेत. नवीन किचनमध्ये पहिलीच गोड मस्त पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. पुरणपोळ्या आता थंड झालेल्या आहेत तरीसुद्धा मऊ आहेत आणि तुम्ही पाहू शकता सारणसुद्धा काठापर्यंत पसरलेलं आहे. तर या पद्धतीने पुरणपोळी नक्की बनवून पहा. पित्ताचा त्रास तर होणारच नाही. पुरणपोळ्या सगळ्या परफेक्ट बनतील. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.